धाराशिवमधील ही अपडेट आपण पाहूया। धाराशिवच्या तेरमध्ये भाजपच्या अर्चना पाटील आघाडीवर असल्याची ही ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। अर्चना पाटील या राणा जगजितसिंह पाटलांच्या पत्नी आहेत आणि त्या सध्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। धाराशिवच्या तेरमध्ये भाजपच्या अर्चना पाटील सध्या आघाडीवर आहेत। सोबतच दापोली केळशीमधून शिवसेनेचे नितीन दुर्गवळे आघाडीवर असल्याची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते। जळगाव जिल्हा परिषद गटातून किशोर देसाई आघाडीवर आहेत। दाभोळ गटातून शिवसेनेच्या साधना महाजन आघाडीवर असल्याची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। तर यासोबतच दापोली केळशीमधून शिवसेनेचे नितीन दुर्गवळे आघाडीवर आहेत। तर जळगावमधून जिल्हा परिषद गटातून किशोर देसाई आघाडीवर असल्याचं कळतंय। तर सिंधुदुर्गमध्ये रुपेश पावसकर आघाडीवर आहेत। सिंधुदुर्गातील महत्त्वाची ही ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। रुपेश पावसकर हे भारतीय जनता पक्षाचे बंडखोर उमेदवार होते आणि ते सध्या आघाडीवर असल्याचं कळतंय। शिवसेनेचे संजय हे आता पिछाडीवर पडलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।